दुपारचे 7 वाजलेत आणि वातावरण बघू शकता. मी तर ना निम्म काम करून डबा वगैरे केलाय आणि निवांत बसले कट्ट्यावरती गार हवा खात, कारण की भारी वाटते. आणि आज हनुमान जयंतीची पूजा परीने केली, मस्त पूजा. आणि सूर्योदय पण झालेला, गेला सूर्य. खूप छान असं सूर्योदय झालेला गुढीपाडव्यासारखा. आणि चिटचिट चिटचिट पाऊस येतोय. लकोडी बसला इथे. आज हनुमान जयंती. काय आणले ते? लापसी, शिरा, बुंदी. परी खा ना, प्रसाद ग, खायच असते. घे सगळंच घेऊन खा. का आ सुनतोडा पर बघ कसलं प्रसाद आहे. सईला पण द्या, आजीला द्या. बघू का पार्ले बिस्किट देऊ तुला? शाळेत नाही का? आज डब्याला काय केलं सांग? आज साबुदाणा केला आज. नमस्ते, मी अश्विनी. साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळचे आता 9:30 वाजलेत आणि आजचा स्वयंपाक जो आहे ना, सगळं गॅसवरती मी आवरले. गॅसवरती असेल तर माझं मी एकटी करते. जसं की आता लगेची भाकरी पण बनवून घेतल्या आणि पीठ तळायला चालू होतं. आता ते ठिक आज चाललंय, कारण की लेट यायचा चालू आहे ना, त्यामुळे म्हटलं आता गिरणी लावायलाच नको. म्हटलं आज किंवा उद्या लवकर, की वातावरण पण बिघडले. सकाळी थोडाफार पाऊस होता 8:30 पर्यंत, आता काय नाही, थोडंसं नॉर्मल झालंय. पण आभाळाचं ऊन. आणि हनुमान जयंती, सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बघा दूध तापायला ठेवले आणि इकडं लागलंच का सकाळी जे पौर्णिमेचं नारळ नाथबाबाचं म्हणजे सिद्धनाथाचं आणि हनुमान जयंतीचं असं मारुतीला फोडलेलं आणि सिद्धनाथाला फोडलेलं ना नारळ. म्हटलं चला पोरींना बी खायला काय तर दुपारी होईल, तर खोबऱ्याच्या वड्याच करावं बोलली. तर ह्या वेळेस वड्या बनवायला भीतीच वाटायला लागली. किती दिवस झाले, किती वर्ष झाले वड्या बनवते, पण मला आता थोडी भीतीच वाटायला लागली. कारण की मागच्या वेळेस काय माहिती वड्याच फसल्या होत्या माझ्या. तर आधी ना नेहमी मी करते तेच प्रमाण आता आपण फसवा वगैरे राहू. तर ह्या वाट्याने ना माझं 3 वाटी किस झाले. तर त्याच वाटीने ना साखर घेणार. जेवढं किस आहे खोबऱ्याचं तेवढं साखर घेणार. आणि एवढं खोबरे किसायला मला खूप कठीण झालं, कारण की आता बरेच ताई बोलतात की आता हात पाय वगैरे सुचतात. पण ठीक आहे, पण एवढं कुणाला दुखत नाही. मी सगळ्यांना विचारते, पण सकाळ सकाळ हातच चालत नाही. त्याची गुणगुण्या झाल्यानंतर कसं होतं ना, त्या पद्धतीचं. आणि बसत उठत सकाळपासून कामं केले. एकदा सईपरी गेलं का मग मला काय टेन्शन नाही स्वयंपाकाचं. कपडे वगैरे सगळं धुवून घेतले. तर आपल्या नेहमीच्याच ताई येतं, त्यांचा प्रश्न एक डाऊट क्लिअरच करते. अश्विनी ते तिसरं बाळाचा तू चान्स घेतलाय, तू सासू किंवा नवरा तुझ्यावरती कोणी जबरदस्ती केली आहे? कोणी सुद्धा नाही, माझा स्वतःचा निर्णय आहे ते. त्यामुळं आई किंवा ह्यांच्यावर मी अजिबात दोष देत नाही. कारण की मलाच असं वाटलं कुठंतरी की आता आपण एक काहीतरी वेळ जायच्या अगोदर निर्णय घेऊया. तर माझा स्वतःचा हा निर्णय आहे. आणि मी खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, अभ्यास करून हा निर्णय घेतलेला आहे. जेव्हा मी डिलिव्हरी होईल त्यावेळेस जो मला अनुभव आलेला आहे, जे मी अनुभव घेतलेला आहे दिवस जायच्या अगोदर, मी ते सगळ्यांना मदत सुद्धा करणार आहे असं ठरवलंय. पण मी पण ह्यात यशस्वी व्हावं असं मला वाटतंय. स्वामी चरणी तेच प्रार्थना आहे. प्रत्येक ताईंना किती छान छान आशीर्वाद देतात की अश्विनी तुला जे पाहिजे तेच मिळव. त्या ताईंना खरंच खूप मनापासून धन्यवाद. कमेंटमध्ये तर मी उत्तर देतेच, पण म्हटलं असं द्यावं. आणि आपल्या नेहमीच्या आशा काही आहेत त्यांना तर मी नेहमी रिप्लाय देते. त्यांना रिप्लायच कसं गेला नाही मला माहित नाही. त्या पण खूप चांगले आहेत बरं का, खूप छान सांगतात. जसं की शीतलताई वगैरे जे आहेत ते सगळेच. तर चला छान ना, ह्याला ना परतून घेणार आहे तुपातनं. मग त्याच्यामध्ये थोडंसं दूध आणि साखर वगैरे ना सगळं मिक्स करून घेणार आहे. लवकरच करायला घेतलंय, कारण की पोरी असतो सेट पण होतील वड्या आणि आल्या आल्या आपलं खायला लागते. शाळा सुट्टी असल्यामुळे दुपारचं आपलं काय तर काय सारखं तोंडात घालायला चालू असते. जेवण नको पण दुसरं काहीतरी काय चालू असते. तर आईची पौर्णिमा आहे, तर त्यामुळे दोघींना खिचडीच केलं आणि आईचं वेगळं ठेवलं शाबू. म्हणजे 11 साडे 11 वाजता गरम गरम करा बोललं, तर वड्या करेपर्यंत मग आईच्या शाबूचा टाइमच होतो. तर आणखी बाहेर बघा भरपूर असं ऊन पडलंय, भरपूर अजून घाम यायला चालू झाले. आणि आज संध्याकाळी सिद्धनाथाचं दर्शन घ्यायला पण मला जायचंय. पाऊस येऊ अगर नाही येऊ ह्यांच्या गाडीवर जाणार आहे. कारण की चैत्र पौर्णिमा आहे, चैत्र महिना
काल आपलं ज्योतिबाचं छान यात्रा पार पडली आणि चैत्र महिन्यात प्रत्येक सिद्धनाथाचं हे असतं बघा, यात्रा असते. आणि ज्या महिन्यामध्ये कुठल्याही देवाची जर यात्रा असेल ना, त्या महिन्यामध्ये ते देवस्थान किंवा ते मंदिरामध्ये जे देव आहे का जागृत असतात, आपण मागितलेलं सगळं मिळत असते. त्यामुळे मी आज असंही दर पौर्णिमेला जाते. पण आजची पौर्णिमा वारं वगैरे काही जरी आलं तर मी अजिबात सोडणार नाही, जाणारच आहे. आणि तुम्हाला पण दर्शन करून देते आमच्या सिद्धनाथाचं. बघू संध्याकाळचं ना, लक्षात राहत नाही म्हणून पनीर मसाला इथं काढून ठेवलाय. तर ह्यांना बोलणार आहे मी पनीर आणा, पनीर चपाती भात असं संध्याकाळचं थोडंसं करावं बोलते. आईचं पण उपवास आहे आणि आज हनुमान जयंती पण आहे. काहीतरी वेगळं म्हटलं, आता गोड शिरा करण्यापेक्षा खोबऱ्याची वडी होऊन जाते, त्यामुळे शिरा नाही करत, आता वडीच. तर असं ओझरत ना साखर घालणार आहे. तर चला, तर हे सगळं घालून मी वडी बनवायला घेते, कारण की आता मला मोबाईल पकडायला कोणच नाही, त्यामुळे मी जास्त अर्धच आता करत बसणार नाही. ह्याच्यामध्ये ना साखर मेल्ट झाल्यानंतर दूध घातले अर्धी वाटी, तर फुल्ल वाटी होती एवढं घातलं आणि थोडंसं वेलची पूड. आणि आता आपलं गटवायचं, वाट बघायचं, मिश्रणचं झालं चांगलं चिकट असेपर्यंतच पटकन उलटल्याने थापून पण घेतलं, लागलंच वड्या पण पाडून घेतल्या. इतकं गरम आहे ना परत, तर एक लय झालं, एक 15-20 मिनटं मी फॅन खाली ठेवणार आहे. अगदी व्यवस्थित असे ना आज मात्र वड्या निघणार आहेत. काय दूध घालायचं आहे तर म्हणून आली. तर आज मात्र आपल्या वड्या मस्त झालेल्या आहेत. लय झालं 20 मिनिटं लागले. काय माहिती वेळ अमावस्येच्या वेळेस असं काय झालेलं होतं, मला वाटलं खोबऱ्याची जास्त क्वांटिटी झाल्यामुळे झालं का काय झालं मला माहीत नाही त्यावेळेस. पण त्यावेळेस खोबरं पण भरपूर होतं. 10 नारळाच्या वड्या पाडायला गेले होते. आज 2 नारळाच्या आहेत, तरी पण इतक्या सुंदर मस्त वड्या पडलेत ना आज मात्र देखणे पडलेत. इतक्याच की जसं अक्काने वरचं साल काढून केलं मी तसं नाही केलं, हाय असं किसून टाकलं, कारण की हाय करूच तर दम अगदी भरून जाते माझं. तर आज मात्र खोबऱ्याच्या वड्या मस्त, म्हणजे अगदी मस्त छान झाली ना कुठली वस्तू, खूप आनंद होतो. जर बिघडलं ना 2 दिवस इतकं मला ते वाटते की सगळं गॅस वेस्टेज गेलं, साखर वेस्टेज, तरी माझं काय वेस्टेज गेलं नाही. जसं सुंठोडा असतो ना, सुंठोडा टाईप सगळ्यांनी घरात खाऊन टाकलं, त्यामुळे इतकं काही टेन्शन आलेलं नाही. तर चला आणखी थोडंसं आराम करून 10 वाजलेत आता, 10:05. तर 11:45च्या दरम्यान आईनं खिचडी करून देते. सध्या मनूला दूध चपाती देते आणि झालं, दुधावरती झाकून हाय असं ठेवते. मग परत बोलते मी तुमच्याशी. 10 वाजलेत, आईनं लागलेच खिचडी करून घेतली आणि आपल्या वड्या पण ना 100% मस्त सेट झालेले आहेत. म्हटलं आता ह्या उलटण्यानं सगळं काढावं, म्हणजे आईनं पण म्हणजे आता फराळ करताना खाता येईल. तर अगदी ना कारी उलटणार आहे हे आपलं लोखंडाचं. डोसा बिसा काढा तर खूप छान आहे. तर मी ह्याचाच वापर करते जेव्हा खोबऱ्याची वडी किंवा डोसा वगैरे करायचं असेल तर. तर खूप वेळ लागला नाही बघा सेट व्हायला. हा अगदी मस्त असं ना. आणखी थोडंसं जिथं मी असं रेषा मारले ना आपलं, त्याच्यावरती थोडंसं प्रेस करते. आणि आज जेवायला ना माझं फेवरेट जर बोललं तर भरून दोडका केलेला आहे मी. मला खूप आवडतो भरून दोडका. ज्या दिवशी आईंचा उपवास असतो ना त्या दिवशी मग मी काय करते, जे आईंना भाजी आवडत नाही मग मी तेच बनवत असते. खूप छान, खूप छान. भीती वाटत होती मला आज नवीन बनवल्यासारखं. तर खूप मोठे मोठे, एकात थोडंसं 2 करते. दाखवते. मस्त वड्या पडलेत आज. आज थोडं माझ्या मनाला बरं वाटलं, दाखवते तुम्हाला. आज आपल्या खोबऱ्याच्या वड्या अगदी परफेक्ट मस्त झालेले आहेत. मला वाटत नाही आज फस्त होते सगळेच, ठेवल्याच फस्त होते. तर खूप मोठे मोठे झालेत असं वाटायला लागले मला वड्या. तर 1-2 करावं बोलते. अगदी छान असे वड्या झालेत आपले आज मात्र. आईंना पण दिवसभर खायला होईल, उपवास पण आहे.
तर चला आईंना फरायला पण बोलून घेते, मी पण जेवण करून घेते आणि एका डब्यात भरून ठेवते. हे सुद्धा अगदी छान अशा वड्या पडलेत आपल्या. सकाळचे 5:45 वाजलेत आणि वातावरण सेम कालच्यासारखं झालेले. इकडं मी स्वयंपाकाच तयारी, जसं की डाळ भात लावलाय, कणिक मळून कॅरी बॅगेत ठेवले, कारण आता नळाला पाणी येणार आहे 10 दिवसानंतर. आणि इथं ना ग्रेव्हीची तयारी चालू आहे. म्हटलं तर पाणी असतो 5 ते 10 मिनिटात पाणी येणार आहे. तर आलं, लसूण, कांदा, टमॅटो आणि कांदा आणि टमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यात हे काजू मिक्स करून ग्रेव्ही करणार आहे पनीरसाठी. बरोबरची मध्ये मध्ये चालू आहे, मी घासते. हा मी असतो टाकी खाली करायचे बाळा, जोर लावा लागते बाळा. 8-9 दिवस झाला तर त्याला घासलं नाही. तर संध्याकाळचे 7 वाजले. तर आई आणि परी गेले देवाला पुढं सिद्धनाथाच्या पाया पडण्यासाठी. आणि बाहेर ना वातावरण पूर्ण बिघडलंय, आज पाऊस येते काय माहित नाही. आणि पाणी आत्ताच गेलं, 10 दिवसांनी आलं, बऱ्यापैकी भरलो पाणी. आणि जी ग्रेव्ही होती का छान तुपामधून छान येणार, परतून येणार. आणि त्याच्यामध्ये आपलं पनीर मसाला, लाल तिखट, मीठ आणि आपलं फ्राय केलेलं पनीर. आणि इकडं वरण करायचं आहे मला. तर मुगाची डाळ ऑलरेडी शिजत घातलेली आहे. म्हटलं आता पटकन 2 भाज्या करून आई येतो, मी पण तयार होते. आणि म्हटलं आता गाडीवरच जाऊन यावं. तर आई आणि परी पण गाडीवरच गेलेल्या, कारण की वातावरण पण बिघडलेलं आहे, अंधार पण पडलाय. तर चला पटकन अर्ध स्वयंपाक आवरून देवाचं दर्शन घेऊन येते मी पण. 4 वाजता 7:30 वाजलेत. मी आणि साई आता जाणार आणि परी आणि आई जाऊन आले. तर चपात्या म्हटलं आल्यावरती गरम गरम करावं, करत बसलं की मग दुपारतीला अडकलं की नाही, मग दुपारतीला थांबावं लागतं. मग घरी यायला 9:30 वाजता. मग दुपारतीच्या अगोदर म्हणजे दुपारती म्हणजे आरतीच्या अगोदर जाऊन दर्शन घेऊन येते आणि तुम्हाला भाज्या दाखवते बनवलेल्या. कारण की मी शूट काय केलं नाही, गडबड पण आणि दगदग पण होत नाही जास्तीचं, त्यामुळे. इकडं आपलं मस्त पनीर ग्रेव्ही तयार झालेली आणि इकडं वरण आणि ते भात आणि चपात्या बनवायच्या आहेत मला. देवळामध्ये जेव्हा गेले होते ना, काय बायका बऱ्याच आधी येऊन गेल्या होत्या. थोडंसं मला उशीर झालं, कारण की पाणी पण आलं होतं. तुम्ही मारदा स्वयंपाक उरकला होता, मग जावं म्हटलं. तर मंदिरात गेल्यानंतर इतकं फ्रेश वाटत होतं ना, खूप छान फ्रेश. कारण की आजच ना मंदिरात घट बसले होते, जसं दसऱ्याला आई अंबाबाईचे घट बसतात ना त्याच पद्धतीचे. आणि आजच्या दिवसापासून ना अष्टमीपर्यंत ज्याची इच्छा असेल ते उपवास धरतात. तर बघू शकता आतून मंदिर, जसं आता आम्ही तेल लागले म्हणून घराची साफसफाई केली आहे, तसंच मंदिरातल्या गाभाऱ्यापासून ते संपूर्ण मंदिराचा परिसर जे भाविक भक्त आहेत का सेवेकरू वगैरे, तर सेवा करतात, मंदिर स्वच्छ धुवून काढतात. मग मी पूजारला विचारत होते की घट नेमकं कुठं घालतात, तर तो दादा सांगत होता की ह्या बाजूला घट घातलेला आहे. तर एकच घट असते. तर एकदम फ्रेश असं वाटत होतं मंदिरात. आणि देवाची पूजा पण किती छान केलेली. आणि मस्तपैकी ना दर्शन घेतलं नाथबाबाचं. आणि इथे मेन पालखी असते बघा, दसऱ्यामध्ये म्हणते पालखीच्या वेळेस म्हणजे यात्रेमध्ये जी पालखी असते ना, ती पालखी ह्याच्यामध्ये ठेवलेलं असते. तर ती वर्षभर ना बंद असते. तर तुळशीची पण पूजा करून घेतली. तर आजपासून मंदिर सजावटीला सुरुवात करतात बघा. ज्यांची नवसं वगैरे असतात का नाही, कोण अष्टमीला फेडतं, कोण पालखीला फेडतं, तर कोण पालखीच्या नंतर, जसं की बघा चांदीचे घोडे असो किंवा काही असो, तर गुलाल खोबरं वगैरे उधळलं जातात. तर माझ्यासाठी बरं होतं, आज काही जास्ती गर्दी नव्हती. आणि तर तर ह्या त्याला का बोकडं वगैरे कापली जातात. आणि अचानक जाऊबाई पण आल्या माझ्या. तर बरं झालं म्हटलं, दोघे एरवी चालत येत होतो, पण आता कसं मला पण होत नाही म्हणून मी गाडीवर येते आणि त्याही समजून घेते. त्याही गाडीवर आल्या होत्या, पण आमची दोघींची भेट झाली म्हणजे झालीच. आणि नारळ फोडायचं नाही आहे, कारण की घट बसलं होतं म्हणून ह्यांनी सकाळीच फोडून घेतला होता नारळ देवाला. लागते म्हणून ह्याला ना आम्ही बांधून गेलेलो. कसं तरमळाला आलंय, कसं तरमळाला आलंय. ए बाई मला आज जाऊ दे, अंगावर येते. त्याला बांधून घेतलं का तू? काय आली नाही, परला घेऊन गेलो आम्हाला बघून. सोड थांब, मला जाऊ दे, नको सोडू बाबा गावात जाताना सोडते बस. तर इथेच व्हिडिओचा एंड करते. बाय.